हॅलो बाळानो, हॅलो हॅलो, आवाज येतोय? अरे आवाज येतोय का? बाळांनो आता आवाज चेक करा. हॅलो, येतोय सर. हा ठीक आहे. तर आता आपला ऍप्टिट्यूडचं लेक्चर आहे, बरोबर आहे ना? हॅलो, येस हा. सर. काय चालू होतं आपलं? बोट्स अँड स्ट्रीम. बोट्स अँड स्ट्रीम चालू होतं ना? Yes, sir. दोन मिनिट. शेवटचं एक्झाम्पल काय होतं सांगता? बरं बाळा, In 1 hour, a boat goes 11 kilometers per hour along the stream. A boat running downstream covers a distance of 16 kilometers in 2 hours, while for पूर्ण covering. झालं ना? पूर्ण झालंय ना? Yes. ठीक आहे, पुढचे घ्या. बघा, the speed of boat in still water is the speed of boat is in still water is 15 kilometer per hour and the rate of current is 3 kilometer per hour. The distance travel downstream in 12 minutes. किती येईल रे? कसं काढणार? हॅलो, कसं काढणार? हॅलो, स्पीड किती आहे बोटचं? 15 kilometers per hour. 15 kilometer per hour. म्हणजे S इक्वल टू 15 km per hour झालं. पुढं द रेट ऑफ करंट, वॉटरचं रेट दिलेला आहे, स्पीड दिलेला आहे. काय येणार? हा स्पीड ऑफ बोट झाला. स्पीड ऑफ वॉटर किंवा करंट 3 किलोमीटर पर आवर.
डाउनस्ट्रीमला स्पीडची ऍडिशन करायची का सबस्ट्रॅक्शन? ऍडिशन. हा, म्हणजे स्पीड इक्वल टू 15 प्लस 3 18. आता टाइम दिलेला आहे, किती आहे टाइम? 12 मिनिट दिलेला आहे. मिनिटचा आवर करा, कारण हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. कसं करणार रे? 12/60 आवर, बरोबर का? हॅलो हॅलो, येस सर. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. काय येतंय? 3.6 येतंय का? Yes, येस sir. सर. बघा, काय अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. हॅलो, आन्सर आलं 3.6 किलोमीटर. समजते काय? हॅलो, बाळानो, समजतंय का? येस सर. Yes, sir. पुढं a boat takes 90 minutes less to travel 36 miles downstream than to travel the same distance upstream if the speed of the boat in still water is 10 mile per hour. The speed of the stream is. काय येईल? खरं? काय येणार? स्ट्रीमचं स्पीड ऑफ स्ट्रीम मी एक्स मानतो. डाऊन स्ट्रीमचं स्पीड काय येईल रे? हॅलो, डाऊन स्ट्रीमचं स्पीड काय येणार? हॅलो, स्पीड ऑफ स्ट्रीम मी एक्स माइल पर आवर मानतो. वॉटरचं स्पीड दिलेलं आहे त्यांनी. काय दिलेलं आहे? 10 माइल पर आवर. मग आता डाऊनस्ट्रीमचं स्पीड काय करायचं असतं? ऍड करायचं का सबट्रॅक्शन? पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने ऍड करायचं. 10 प्लस एक्स. अपस्ट्रीमला 10 मायनस एक्स येईल. आता स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड येईल. डिस्टन्स किती आहे?
डिस्टन्स त्यांनी म्हटलेलं आहे की सेम 36 मैल्स म्हणले डिस्टन्स. मग बघा डाऊनस्ट्रीम मध्ये टाइम काय येईल? 36/10 - x, बरोबर का? सॉरी 10 + x. आणि अपस्ट्रीम मध्ये काय येईल? 36/10 - x, बरोबर का? Yes, sir. हॅलो. आता त्यांनी काय म्हणलंय? अ बोट टेक्स 90 minutes लेस टाइम टू ट्रॅव्हल 36 miles डाऊनस्ट्रीम दॅन टू ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स अपस्ट्रीम. म्हणजे दोन्ही मला डिफरन्स दिलेला आहे. 36 10 + x मायनस 36 10 - x. ह्याच्यामधला डिफरन्स किती आहे? 90 मिनिटं. तुम्हाला आवर मध्ये आहे ना, हे 9 मैल पर आवर मध्ये स्पीड दिलाय, म्हणजे याला 90/60 करावं लागेल. आता ही वरची कुठली व्हॅल्यू आहे, कॅरी मधली कुठली व्हॅल्यू टाकल्यानंतर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते ते बघा. कुठली व्हॅल्यू टाकायला लागत्या? पहिली चेक करा. 10 + 2 12. 36/12 किती येतंय? 3, बरोबर का? इथं 36/8 36/8 म्हणजे 8 कितीनं भाग जात रे? 4 न जातंय. 9/2. हॅलो बाळानो, काय आलं? Sir, -3/2 येते ना. अरे हे उलट झालं माझ्याकडून. अपस्ट्रीमचं स्पीड जास्त असणार ना, इथं मायनस पाहिजे आणि हा प्लस करा, फक्त उलट झालं. ठीक आहे, आता करा. 2 येते सर, 3/2. म्हणजे काय आलं? 3/2 आलं ना, आणि 90/60 म्हणजे पण 3/2 येते. Yes, sir. दोन्ही सेम आलं म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे, बरोबर का? Yes, sir. हॅलो, सोडवायची गरज आहे का इथं? No, sir. ऑप्शन वरून जायचं. हा, सोडवलं तरी येतंय, काय अडचण नाही, पण ऑप्शन वरून गेलेलं कधी सोपं. लिहून झालं का बघा? हॅलो, हॅलो,
बोला की बाळानो. Yes, sir. झालंय का? Yes, sir. याचं मला सोडवून सांगा. अ मॅन कॅन रो म्हणजे वल्लवणे, बरं का? at 5 kilometer per hour in still water if the velocity of current is 1 kilometer per hour and it takes him 1 hour to row to a place and come back. How far is the place? 1 तास लागतोय जायचं आणि परत यायचं. बर, बोटचा स्पीड किती आहे? 5 5 किलोमीटर पर आवर लिहा तिथं. वेलॉसिटी ऑफ करंट, आता वेलॉसिटी म्हणजे ही स्पीड म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी असते, त्यामुळे ते सेमच राहणार. स्पीड ऑफ करंट 1, मग डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड काय येणार? डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड 6 5 + 1 म्हणजे 6, आणि अपस्ट्रीम मध्ये 4 किलोमीटर पर आवर. आता स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर आहे का? हॅलो, दोन्ही मध्ये अंतर सेमच राहणार आहे. मग अपस्ट्रीम मध्ये स्पीड आपल्याला टाइम जास्त लागते ना, त्यांनी काय सांगितलंय, जायचा आणि यायचा मिळून टाइम आहे 1 तास. मग डाऊनस्ट्रीम मध्ये मी डिस्टन्स डी धरतो, डी डिवायडेड बाय टाइम काय आहे तुमचा रे, सॉरी स्पीड डाऊनस्ट्रीम मध्ये 6 प्लस डी डिवायडेड बाय 4 इक्वल टू 1 आवर. मग डिनॉमिनेटर कॉमन करा बरं, 4d + 6d इक्वल टू 24, 10d इक्वल टू 24, d इक्वल टू 2.4 येते, बरोबर का? हॅलो हॅलो बाळांनो, हॅलो, अरे समजतंय का? Yes, Yes, sir. sir. हॅलो, हॅलो, Yes, sir.
हा झालंय का? काय अडचण आहे बाळा ह्यात? काय अडचण आहे का? नो सर. ठीक आहे. हे सोडवा. हॅलो. हॅलो. बाळांनो आवाज येतोय माझा? हा, ह्याच्यात काय अडचण आहे बघा, सुटतंय का? इथं बाळांनो, हॅलो हॅलो हॅलो. हा, इथं एक करेक्शन आहे बरं का. इथं 1.5 आवर आहे. हा, 1.5 आवर. ठीक आहे, 1.5 आवर म्हणजे 1.5 तास आहे. कळतंय का? आता स्ट्रीमचा स्पीड किती आहे? स्पीड ऑफ स्ट्रीम किती आहे? 3 किलोमीटर पर आवर. 3 किलोमीटर पर आवर. मी बोटचा स्पीड स्टील वॉटर मध्ये एक्स मानतो. मग डाऊन स्ट्रीमचा स्पीड काय झाला? x+3. अपस्ट्रीमचा झाला x-3. बरोबर आहे का? येस सर. मग आता त्यांनी काय म्हणलंय बघा, डाऊनस्ट्रीम मध्ये जायचं आणि अपस्ट्रीम मध्ये माघारी यायचं, डिस्टन्स सेमच आहे. बरोबर आहे का? हॅलो हॅलो हॅलो. डिस्टन्स म्हणजे स्पीड अपॉन स्पीड इंटू टाइम. बरोबर ना? बरे, Yes, sir. स्पीड इंटू टाइम. आता अपस्ट्रीम मध्ये आणि डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड काय आहे? डाऊनस्ट्रीम मध्ये एसडी काय आला तुमचा? x+3. डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड किती आहे? 1 आवर आहे. सॉरी, टाइम किती आहे? 1 आवर आहे. बरोबर का? अपस्ट्रीम मध्ये स्पीड x-3 हे आहे. 1.5 म्हणजे किती रे? 1.5 3/2 येतं. बरोबर का? सिम्प्लिफिकेशन करा मग. 2x+3 2x+6
इकडे बाळांनो माझा आवाज येतोय का बघा फक्त. येस सर. हा. 2x + 6 = 3x - 9 येते. म्हणजे 3x - 2x = 6 + 9. x = किती 15 येते का? Yes, sir. किंवा डायरेक्ट ऑप्शन वरून चेक केलं तरी चालेल. तसंही करा. बोट्स अँड स्ट्रीम लक्षात आलं बाळांनो? हॅलो. Yes, sir. झालं का? हॅलो. हॅलो. येस सर. काय अडचण आहे? नो सर. नेक्स्ट पॉइंट, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स. बोट्स अँड स्ट्रीम्स मध्ये काय अडचण आहे कोणाला बाळांनो? No, sir. No, sir. नेक्स्ट, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स. आता याच्यामध्ये ट्रेन मध्ये कन्व्हर्जन बहुतेक वेळा फार महत्वाचं असते. km/h टू मीटर/सेकंद कन्व्हर्जन कसं करतो रे? हॅलो. 5/18 multiply. x km/h = x × 5/18 मीटर/सेकंद. बरोबर का? असंच आहे ना? हॅलो. हॅलो. Yes, sir. आणि मीटर/सेकंदचं km/h? X into 8/5. सपोज मी y घेतलं, y मीटर/सेकंद असेल तर y × 18/5. बरोबर आहे का? येस सर. Yes, sir.
Next, formula for finding speed, time, distance. पहिला घ्या. Time taken by a train of length L meters to pass a pole or standing man or a signal is equal to the time taken by train to cover L meters. सपोज तुमची अशी ट्रेन आहे आणि इथं सपोज असा पोल आहे. हा पोल आहे किंवा मॅन आहे किंवा पोस्ट आहे, सिग्नलचा स्टॉप आहे, याची लेंथ आहे L मीटर. आता ह्या पोलला पास करायचं म्हणजे हा एंड पॉइंट कुठं आला पाहिजे? हा एंड पॉइंट कुठं आला पाहिजे? इथं आला पाहिजे ना, बरोबर का? हॅलो हॅलो, समजतंय का? हा तुमचा काय असेल, एखादा स्टँडिंग मॅन असेल किंवा पोल असेल किंवा सिग्नल पोस्ट असेल. कळतंय का? हॅलो, Yes, sir. मग त्यांनी काय म्हणलंय, टाइम टेकन बाय ट्रेन ऑफ लेंथ L मीटर टू पास अ पोल इज इक्वल टू टाइम टेकन बाय ट्रेन टू कव्हर L मीटर. L मीटर अंतर पार करण्यासाठी ट्रेनला जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम पोल पास करण्यासाठी लागतो. कळतंय? Yes, sir. लिहून घ्या ते. झालं का बाळांनो? Yes, sir. दुसरा पॉइंट लिहा. टाइम टेकन बाय ट्रेन ऑफ लेंथ L meters to pass a stationary object of length B meters is the time taken by train to cover L plus B meters. सपोज ही तुमची ट्रेन आहे L मीटरची.
आणि हा पूल आहे सपोज. हा पूल आहे सपोज. तर ट्रेनची लेंथ काय आहे तुमची? यल मीटर आहे. ह्याची लेंथ आहे बी मीटर. मग तुम्हाला आता पूर्ण पास करणे म्हणजे काय? हा जो कोपरा आहे, हा कोपरा कुठं आला पाहिजे तुमचा? ह्या ठिकाणी आला पाहिजे. बरोबर आहे का? Yes, sir. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागणार तुम्हाला? एल प्लस बी. B. जेवढा टाइम एल प्लस बी अंतर पार करण्यासाठी लागतो तेवढा टाइम स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ लेंथ बी मीटर पास करण्यासाठी लागतो. हॅलो, झालं का ते लिहून? मला सेकंड नोट म्हणलं ना, सॉरी सेकंड फॉर्म्युला. हॅलो, आवाज येतोय ना? Yes, sir. Sir. Yes, sir. ह्याच्यात काय अडचण? No, sir. तिसरं काय? Suppose two trains or two objects or two object bodies are moving in the same direction. Same direction असेल तर relative speed काय असतं ते? हॅलो, मायनस होतं ना रिलेटिव्ह स्पीड. Yes, sir. घ्या ते मग. आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर Add होते.
झालं? हॅलो. No, sir. No, sir. आपण पूर्वीच्याच रिलेटिव्ह स्पीड आणि रिलेटिव्ह स्पीडच्या सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शनचं लिहिलेलं आहे, फक्त इन रिस्पेक्ट ऑफ ट्रेन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ट्रेन असेल तरी त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे का? नाही. If two trains of length A meters and B meters are moving in opposite direction at u meter per second and v meter per second, then the time taken by the trains to cross each other, क्रॉस करण्यासाठी लागणारा टाइम काय असतो? A plus B divided by u plus v सेकंद. हॅलो. झाले का लिहून? Yes, sir. आता अपोजिट डायरेक्शन मध्ये असताना किती आलं? A प्लस बी अपॉन यू प्लस बी. तेच जर सेम डायरेक्शन असेल तर रे काय होणार? सेम डायरेक्शन असेल तर the time taken by faster train to cross the slower train A plus B divided by U minus B. लक्षात येत आहे का? हॅलो. हॅलो. कळते का? Yes, sir.
हॅलो, झाले का लिहून? Yes. लक्षात आलं ना? हॅलो, Yes, sir. Yes, sir. हे सगळे फॉर्म्युला ऑलरेडी झालेले आहेत. फक्त आपल्याला ट्रेनच्या रिलेटेड मध्ये दिलेले आहेत, एवढाच फरक आहे. लास्ट वन लिहा. If two trains or bodies start at same time from points A and B towards each other, and after crossing they take A and B second in reaching B and A respectively, then A speed of B speed is A speed to B speed is equal to B h to A. दोन्ही मधल्या स्पीडचा रेशिओ काय येतो? B h to A येतो. झालं का? हॅलो, Yes, sir. Complete. काय अडचण कोणाला याच्यात? No, sir. एक प्रॉब्लेम आहे, सॉल्व करा बरं काय होतंय. A train passes a station platform in 36 seconds and man standing on platform in 20 seconds. If the speed of train is 50 km per hour, what is the length of platform?
ट्रेनचं स्पीड किती आहे रे? 54 किलोमीटर पर आवर. हा 54 kilometer per hour. आता सगळं मीटर मध्ये आहे, मग याचं मीटर पर सेकंद कसं करणार? हा कशाने 5 मल्टिप्लाय करायचं? 5 5 ची बाय 18 15 मीटर पर सेकंद येतंय, बरोबर आहे का? येस सर. ट्रेनची लेंथ मी L मानतो. L लेंथची ट्रेन ह्या माणसाला, हा मॅन आहे, किती सेकंदात क्रॉस करते? 36. अरे माणसाला, अ मॅन स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म 20 seconds. 20 सेकंद. 20 सेकंदामध्ये, बरोबर. ट्रेनचा स्पीड Yes, sir. माहित आहे, डिस्टन्स कव्हर करण्यासाठी की अंतर किती क्रॉस करावं लागणार? L करावं लागणार ना. हॅलो, Yes. मग Yes, स्पीड sir. माहित आहे तुम्हाला बाळांनो, डिस्टन्स काढायचा आहे, टाइम माहित आहे 20 सेकंद. डिस्टन्स किती आलं? 300 डिस्टन्स meter. म्हणजे L 100 मीटर. किती आलं? 300. 300 meter. 15 into 20 म्हणजे 300 मीटर लेंथ कशाची झाली? ट्रेनची. Train. हा आता प्लॅटफॉर्मची लेंथ, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म मी X मानतो, म्हणजे टोटल अंतर क्रॉस किती करायचं आहे? 300 प्लस X, बरोबर. हा Yes, sir. हॅलो, Yes. किती वेळात जाते ते? 36 seconds. आणि स्पीड माहित आहे तुम्हाला 15 मीटर पर सेकंद. किती येते X ची व्हॅल्यू सांगा? — 240 meter. 240 मीटर. काय अडचण कोणाला? आहे का काय प्रॉब्लेम? No, sir. No, sir. येऊन झालंय? Yes, येऊन sir. झालंय का? Yes, sir. एकच मिनिट अटेंडन्स द्या आणि मग जावा. अब्सेंट नंबर घेतो मी फक्त, त्यानंतर गेला तरी चालेल. झालं, 2 मिनिट फक्त. 7, 8, 9, 10, 16, 17, 18,
34, 35, 39, sorry, 36, 39, 40. ओके ठीक आहे, पुढच्या लेक्चरला जावा.